नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या गरमीच्या दिवसात जर दुधी भोपळा खाल्ला तर मात्र अगदी आरोग्यासाठी फायदेशीर तर असतोच, त्याचबरोबर शीतळही असतो आणि नंतर अगदी पौष्टिक सुद्धा असतो. पण बरेच जण हा दुधी भोपळा खात नाहीत मुलं. तर आपण आज अशा पद्धतीने आपण एक नाश्ता बनवणार आहोत. तर मुलं सुद्धा अगदी आवडीने तो खातील, कारण का त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण त्यात दुधी भोपळा टाकले. आणि तुम्हाला बनवायला सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने, काही वेळ लागणार नाही. तर चला, जास्त काही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, दुधी भोपळा एखादा घ्यायचा आणि त्या अगोदर ते माझा मोठा आहे तर मी कापून घेतलाय, अर्धा घेतलाय. पाठीकडचा देठ कापून टाकायचा आणि स्वच्छ अगोदर धुवून वगैरे पुसून वगैरे सगळा घ्यायचा आणि त्यानंतर ह्याच्या आपण सगळ्या सोलून घ्यायचा. आता बघा किती व्यवस्थित छान सोलला जातोय, का तो कोवळा सुद्धा होता, अगदी मस्त कोवळाच घ्यायचा, जून वगैरे असं घ्यायचा नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपला नाश्ता जो बनवतो ना आपण, त्याच्याने अगदी चांगला बनतो. आता हा सगळा आपला सोलून झालेला आहे. तर आता नंतर आपण ह्याला किसून घ्यायचं आहे. कोणतीही किसणी घ्या, असं काही नाही की लहान मोठी असं काही नाही, कोणतीही किसणी घेऊ शकता. त्याला किसून घ्यायचं आहे. किसून झाला की लगेच आपण या ताटामध्ये असल्यामुळे आपण एका कोणत्याही भांड्यात वगैरे काढून घेऊया, एखादा वाडग्यात काढायचा. काढल्यानंतर इथे घालणार आहे मी गाजर. एखादा गाजर घ्यायचा, तो किसून घ्यायचा. तुम्हाला गाजराबरोबर आणखीन कोणती भाजी टाकायची असेल तर ती सुद्धा टाकू शकता. त्याच निमित्ताने काय होईल, मुलं सुद्धा त्यांच्या पोटात जाईल. आता इथे टाकायचे एक छोटासा कांदा बारीक चिरलेला, काश्मीरी लाल तिखट टाकायचे, त्याचबरोबर लाल तिखट टाकायचे. लाल तिखट टाकलं की नंतर आपण टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकून नंतर मग धणेपूड टाकायची. अगदी बेसिक आपले जे घरचे मसाले तेच टाकायचे. हळद टाकायची, नंतर टाकायची हिरवी मिरची. आता हे सगळं झालं की नंतर आपण त्यात टाकणार आहोत तीळ जर नसेल तरी चालेल, हरकत नाही. आता इथे ओवा नक्कीच टाकायचा आपण इथे, कारण आपण पुढे त्यामध्ये बेसन घेणार आहोत, म्हणून ओवा थोडासा हातावर चोळून घाला. नंतर आरोग्यासाठी कढीपत्ता सुद्धा अगदी खूप फायदेशीर असतो आणि हा तर कधी कोणच खात नाही, फोडणीमध्ये सुद्धा काढून बाजूला ठेवतात. तर अशा पद्धतीने एखादी चटणीमध्ये किंवा एखादी तुम्ही नाश्ता बनवता तेव्हा मुद्दाम तुम्ही कढीपत्ता ह्याच्यामध्ये घाला, अगदी चांगला असतो. आणि आता हा कढीपत्ता घातला की नंतर ह्याच्यामध्ये टाकायचे 2 मोठे चमचे बेसन. ह्याच्याने बाइंडिंग छान होईल. त्याचबरोबर इथे टाकले मी बाजरीचं पीठ टाकले. तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता, गव्हाचं पीठ टाकू शकता, तुम्हाला जे हवं असेल. किंवा पुन्हा कधी एकदा दुसरा अशाच वेळी बनवलं तर तुम्ही उलटून पालटून करून अशा पद्धतीने पिठं वेगळी वेगळी करू शकता. त्याचबरोबर कुरकुरीत होण्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ टाकायचे आणि नंतर टाकायचे इथे कोथिंबीर. आता इथे ना मी आलं विसरले होते, म्हणून नंतर शेवटी इथे मी आलं थोडंसं किसून टाकले. आलं तुम्ही हिरवी मिरची आल्याची पेस्ट सुद्धा करून टाकली तरी सुद्धा चालेल. आलं मात्र नक्की टाका, त्याच्याने चव आणखीन छान येते जरा. आता हे सगळं झालं. दुधी भोपळ्यामध्ये बऱ्याचपैकी पाणी बऱ्यापैकी असतं, म्हणून अगोदर ही जिन्नस टाकल्यावर थोडी मिक्स करून घ्यायची. आता आणि इथे काही आपल्याला जाडसर करायचं नाहीये, पाणी टाकायचंच आहे, पण अगोदर ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स झालं की पाणी टाकायचं. आपण इथे कन्सिस्टन्सी कशी करणार आहोत माहिती का, जेव्हा आपण डोसाचं मिश्रण करतो पण त्याच्यापेक्षा थोडंसं जाड, म्हणजे अगदी उत्तप्पा वगैरे कधी बनवताना आपण जाडसरचा बनवतो ना, त्या पद्धतीचा. आता बघा इथे तरीही ते अगदी ते मिश्रण जरा अगदी जाड आहेत, म्हणून अगोदर थोडं आणखीन पातळ घालायचं आणि जरासं पातळ करायचं. आता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली म्हणजे हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता ह्याच पद्धतीने करायचं. तुम्हाला मी स्पॅच्युलाने थोडंसं वरती करूनही दाखवते, म्हणजे जेव्हा तुम्ही कधी कराल ना तर अशा पद्धतीचं या पद्धतीचं मिश्रण करायचं. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथे कराल ना, जेव्हा तव्यावरती, ते तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. पातळसंच अगदी तुम्ही पसरवलं ना की मस्त खुसखुशीत बनतो. तवा तापवायला ठेवायचा, जास्त गरम करायचं नाही, हेही लक्षात ठेवा. मीडियम करायचं. तेल थोडंसं टाकायचं. जास्त तापवला तर मात्र ते अगदी बाजूने स्प्रेड होत नाही, म्हणजे अगदी फिरवलं जात नाही. म्हणून अगदी कडकडीत तापवायचं नाही, पटकन तो खाली लागतो. म्हणून अगदी हलकं गरम करायचं आणि नंतर अशा पद्धतीने सगळं पातळसं पसरवून घ्यायचं. आता अशा पद्धतीने पसरल्यानंतर ह्याला जरा थोडासा वेळ द्यायचा, का अगदी मंद आचेवर करायचं म्हणजे छान होतो. मंद आचेवर केल्यानंतर 2-3 मिनटं त्याला द्यायची. तेवढी मिनटं झाली की थोडंसं तेल आजूबाजूने सोडायचं किंवा साजूक तूप सोडलं तरी चालेल. तीळ मी ह्याच्यावरूनच टाकले, कारण जेव्हा आपण अगोदर तीळ टाकून जेव्हा मिश्रण टाकतो तेव्हा ते मधोमध न राहता बाजूला होतात, म्हणून ह्याच्यावरती टाकायचे. नाही टाकले तर हरकत नाही, पण होते म्हणून मी टाकले. अशा पद्धतीने थोडेसे दाबलेत आणि नंतर ह्याला आता 2-4 मिनटं झालेली. आता उलट करू बघा. उलट केल्यानंतर अगदी छान असं खालून मस्त भाजून झालेलं आहे, रंगही सुरेख आला आहे. अगदी अशाच पद्धतीने झाला पाहिजे.
आता अगदी 2-4 मिनटं आणखीन थांबायची आणि बघा खालून इथूनही झालेलं आहे. म्हणजे हा आपला नाश्ता रेडी झाला आहे. आता पटकन काढताना मात्र लगेच ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढायचं नाही. एखादी जाळी अशी आपण जी असते ना ती घ्यायची आणि त्याच्यावर ठेवायचं. कारण का तो जेव्हा आपण करतो अशा पद्धतीने तेव्हा तो अगदी गरम असल्यामुळे अगदी ओलसर होतो. याला तुम्ही दुधी भोपळ्याचा चिला म्हटला तरी चालेल. आता याला आपण लगेच ताटामध्ये सर्व करूया. ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित छान असं झालंय बघा. अगदी खुसखुशीत झालेलं आहे. काढताना सुद्धा होत नाही, काही प्रॉब्लेमही होत नाही, चिटकतही नाही तव्याला. इथे मी चटणी केलेली आहे, हिरवी चटणी अगदी पुदिना कोथिंबिरीची. तुम्ही कोणतीही करू शकता. लाल चटणी सुद्धा केली आहे. नाही असेल ना तर लोणच्याबरोबर दह्याबरोबर सुद्धा हा छान लागतो. आता मग तुम्हाला उलटी करून दाखवते. तुम्हाला मी तव्यावरती दाखवलंच आहे, पण बघा किती जवळून दाखवते. किती मस्त खुसखुशीत आपला हा नाश्ता रेडी झालाय. सकाळच्या अगदी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी, अगदी पौष्टिक अशी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायचे. चटणीबरोबर नक्की अशी खायची आहे. आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.